यानंतर एक मोठी बातमी नागपूरहून। काँग्रेस नागपूरमधून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणारे थोड्याच वेळात सभा होणार आहे। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त या रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये महारॅली निघणार आहे। देशात राजकीय परिवर्तन घडवणारी सभा असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी म्हटलंय। तर सध्याची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष आज नागपूरकडे असणार आहे, कारण आज नागपूरमध्ये काँग्रेसची लोकसभेच्या दृष्टीने महत्त्वाची अशी महारॅली निघते आणि अगदी थोड्याच वेळात या सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे। आणि या काँग्रेस स्थापना दिनाच्या निमित्ताने मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी नागपूरमध्ये सुद्धा दाखल होत आहेत। काँग्रेस स्थापना दिनाला पक्षातील मोठ्या नेत्यांची उपस्थिती लक्षात घेता आता नागपूर विमानतळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला आहे। नेत्यांचं स्वागत करण्यासाठी कार्यकर्ते विमानतळाबाहेर थांबलेले असून विमानतळावर लागलेले सोनिया गांधी यांचं होर्डिंग सर्वांचंच लक्ष वेधून घेते। हे तैयार हम असा विश्वास या होर्डिंगवरून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि याच संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी संजय तुमराम यांनी। 139व्या स्थापना दिनाची काँग्रेसने नागपुरामध्ये मोठी जय्यत तयारी सुरू केलेली आहे आणि ही तयारी नागपूर विमानतळावर सुद्धा दिसून येत आहे। मी सध्या नागपूरच्या विमानतळावर आहे आणि इथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण गर्दी केलेली आहे। अजूनपर्यंत मोठ्या नेत्यांचं आगमन इथे झालेलं नाहीये, त्यांची प्रतीक्षा आहे। मात्र या नेत्यांची उपस्थिती लक्षात घेता विमानतळावर मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। पोलीस तैनात आहेत जागोजागी आणि बॉम्ब शोध पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल इथे सगळे तैनात करण्यात आलेले आहेत। आणि काँग्रेसचे जे काही पदाधिकारी जे स्थानिक पातळीवरचे आहेत ते या नेत्यांना रिसीव्ह करण्यासाठी विमानतळावर दाखल झालेले आहेत। आता प्रतीक्षा आहे या नेत्यांच्या आगमनाची। संजय तुमराम, साम टीव्ही, नागपूर।